आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। किरण अग्रवाल देखील आता आपल्या सोबत आहेत। किरण अग्रवाल जी आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाची, काही वेळातच कदाचित पंतप्रधान घोषणा करतील असं म्हटलं जात आहे, आपण याबद्दल काय म्हणू इच्छिता? मुळात आपण बघितलं का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकूणच जे काही राजकारणामधली परिस्थिती राहिलेली आहे ते धक्का देण्याच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत। ज्या पद्धतीने पूर्ण देशवासियांना एका वेगळ्या परिस्थितीमध्ये नेऊन नवनवीन काहीतरी फंडे समोर आणून काम करण्याच्या बाबतीतली त्यांची खासियत राहिलेली आहे। आणि म्हणून त्यांनी ट्विट करून हे सांगितलं का या 11:15 ते 12च्या दरम्यान मी वेगळं काहीतरी देशवासियांशी बोलू इच्छितो, काही संदेश देऊ इच्छितो। यापूर्वीच्याही काळामध्ये आपण बघितलं असेल का ज्या पद्धतीने नोटबंदीचा विषय असेल त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडला ते पाहता आजच्याही या धक्कातंत्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते वेगळं काय सांगणार आहेत या संदर्भातली उत्सुकता संपूर्ण देशवासियांमध्ये ताणली जाणे हे स्वाभाविक ठरलेलं आहे। एकूणच विषय अनेक आहेत, निवडणूक समोर असल्यामुळे स्वाभाविकच त्याला निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नुकताच झालेला बालाकोटच्या हल्ल्यासंदर्भात ते बोलतात का निवडणुकीच्या संदर्भात वेगळी काही घोषणा करतात, या संदर्भातली ती उत्सुकता लागून राहिलेली आहे। पण तरी याच्यामध्ये आपल्याला एक विचार असा करावा लागेल का निवडणुकीची आचारसंहिता देशामध्ये जाहीर झालेली असल्यामुळे आचारसंहितेला कुठेही बाधा पोहोचेल किंवा त्याच्यामध्ये कुठलीही आडकाठी येईल अशा प्रकारचं वक्तव्य निश्चितच ते करणार नाही। आणि म्हणूनच आपण पाहतो आहे का आता जी बातमी आलेली आहे का निवडणूक आयोगांकडून त्यांनी त्या संदर्भातली परवानगी घेतलेली आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना तो संवाद साधण्यासाठी मान्यता सुद्धा दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे का घटनेच्या चौकटीमध्ये किंवा निवडणूक आचारसंहितेच्या चौकटीमध्ये जे बसेल अशाच पद्धतीचा संवाद ते देशवासियांशी साधणार आहे। आणि म्हणून त्या संदर्भातली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा संवाद त्यांचा काय राहणार आहे त्याची उत्सुकता संपूर्ण देशवासियांमध्ये लागून राहणे स्वाभाविक ठरलेलं आहे। निश्चितच किरण सर, असं देखील म्हटलं जात आहे की काँग्रेसनं जो नारा दिला होता त्याला कदाचित उत्तर दिलं जाईल, कारण पंतप्रधानांनी आतापर्यंत या सगळ्या प्रमुख मुद्द्यांवर अजूनही भाष्य केलेलं नाही किंवा इम्रान खान यांनी जी भीती व्यक्त केली होती तो देखील एक मुद्दा आहे, कारण नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सुरक्षा विषयक समितीची देखील बैठक आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणूनच या घोषणेला अधिक महत्त्व। शक्यता अनेक आहेत। शक्यतांबद्दल आपण बोलायचं जर झालं तर जसा आपण उल्लेख केला का काँग्रेसने जी घोषणा केली किंवा राहुल गांधी जे म्हणाले त्या संदर्भात ते काही पुढचं पाऊल टाकतात का, म्हणजे काँग्रेसचा जो गरिबी हटावचा नारा होता त्याला अनुलक्षून राहुल गांधी यांनी काल जी घोषणा केली त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही वेगळा विचार किंवा वेगळी भूमिका किंवा वेगळी घोषणा त्यांच्याकडून केली जाते का, ही एक अपेक्षा त्याच्यामध्ये आहे। पण प्रश्न याच्यामध्ये असा आहे का आपण राजकारणाच्या संदर्भातून याला बघायचं झालं तर आज विरोधी पक्षातल्या लोकांनी अमुक एक घोषणा केली किंवा अमुक एक भूमिका मांडली म्हणून त्याला काउंटर करणारी दुसरी भूमिका पंतप्रधानांनी मांडायची ठरवली तर हा पूर्ण राजकारणाच्या संदर्भातला भाग ठरेल। आपण त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा झाला तर पंतप्रधान तुमच्याकडे येऊ, प्रशांत यांच्याकडे आपण जातोय। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं 5 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील अशी परवानगी माहिती पुढे आलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेली आहे की 5 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील। ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की 5व्या मिनिटाला पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करायला सुरुवात करतील अशी माहिती पुढे आलेली आहे। अत्यंत महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं होतं की 11:15 ते 12च्या दरम्यान देशाला संबोधित करतील। पण ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना स्पष्ट विचारलं पंतप्रधान कार्यालयाला आपण या संदर्भात परवानगी घेतली का, त्यानंतर देशातील सर्व महत्त्वाचे वकिलांनी आणि सोबतच पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगामध्ये जाऊन या संदर्भातली चर्चा केली, कन्सल्टेशन केलं। त्यानंतर त्यांना हिरवा कंदील मिळाला। आता 5व्या मिनिटाला आतापासून 5व्या मिनिटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील। पंतप्रधान कार्यालयातून ही सूचना आलेली आहे। निश्चितच प्रशांत, जसं आता म्हणतायत की पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान हा संवाद साधणार आहेत अशी माहिती कळते। 5 मिनिटाच्या आत हा संवाद साधील असं देखील आता म्हटलं जात आहे। आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांचा एकीकडे प्रचार दौरा उद्यापासून सुरू होतोय, दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची एकीकडे बैठक होती आणि त्यानंतर सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ह्या निर्णयाबद्दलची घोषणा होईल असं म्हटलं जात होतं। पण केंद्रीय निवडणूक आयोगानं जोपर्यंत हिरवा कंदील दिलेला नव्हता तोपर्यंत ही
घोषणा होणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं होतं. आणि आता जी माहिती मिळतेय त्यानुसार एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं याला हिरवा कंदील दिलाय आणि त्यामुळे पंतप्रधान अवघ्या काही मिनिटांमध्ये हा संदेश देतील असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांनी 11:15 ते 12 ही वेळ दिलेली होती, त्याला काहीसा उशीर होतोय. प्रत्येकाला उत्सुकता हीच आहे कुठली घोषणा नेमकी ही असेल याबद्दलची. आपण बघतोय की आताचे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सध्या आपण घेतोय. मोदींनी ट्विटद्वारे ही माहिती दिलेली होती आणि नेमकी काय घोषणा असेल याबद्दल उत्सुकता कायम आहे. किरणजी आता आपल्या सोबत आहेत, किरण अग्रवाल आहेत. किरणजी, जसं तुम्ही म्हणत होतात की तर्कवितर्क अनेक लढवले जातात. नाही, आता याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे का निवडणुकीची घोषणा होईपर्यंत ज्या मोदींनी देशभर अनेकविध सभा घेतल्या, सभा गाजवल्या आणि आपल्या संदर्भातली उत्सुकताही वाढवून ठेवली, परंतु निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच्या काळामध्ये जवळजवळ 10 दिवस ते मौनात राहिलेत. त्याच्यामध्ये एक तर्क किंवा एक शंका अशीही पुढे आणली गेली का होलिकोत्सव असल्यामुळे त्या संदर्भातून त्यांनी ती भूमिका घेतली असावी. परंतु 10 दिवसातलं मौन तोडून आज ते अचानक अशा पद्धतीने ट्विटवरती आलेत आणि ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना त्यांनी सांगितलं का मी तुमच्याशी काही संवाद साधणार आहे. त्याच्यामुळे निवडणुकीची पार्श्वभूमी, 10 दिवसाचं मौन आणि आता अचानक देशवासियांशी हा संवाद, त्याच्यामुळे या संदर्भातल्या शक्यता ह्या अनेक पटींनी वाढून गेलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या अर्थाने त्याला घेतलं जाणार आहे. आणि विशेषतः आपण पाहिलं का केंद्रीय सुरक्षेशी संबंधात आता जी बैठक झालेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं सुरक्षेच्या संदर्भातलं काय ते बोलू शकतात किंवा काय सांगू शकतात किंवा काय त्यांच्या मनामध्ये देशवासियांशी शेअर करण्याचा विषय आहे, त्या संदर्भातली उत्सुकता लागून राहणं हे महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो काही संवाद राहणार आहे तो कुठल्याही संदर्भामध्ये राहो, तो निवडणुकीवरती परिणाम करणारा कितपत ठरू शकतो आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीचे रिफ्लिकेशन्स त्याच्यामध्ये उमटू शकतात हे याच्यात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ते देशवासियांना समोर जाणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे, हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. निश्चित. पण किरण सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मात्र एकूणच नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा जर आपण अभ्यास केला तर आतापर्यंत मोदींनी गेम चेंजर अनेक घोषणा केलेल्या आहेत. मग ती नोटबंदीची घोषणा असू दे, सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेलं विधान असू दे, त्याच संदर्भात हे सुद्धा अशाच प्रकारचं विधान असेल, कारण उरलेत केवळ 4 मिनिटं. अगदी गेम चेंजर म्हणून आपण मोदींकडे पाहत आलेलो आहे हे खरं आहे. परंतु आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे का त्यांना आता जे गेम चेंजरची म्हणून जी घोषणा करायची असेल किंवा जो संवाद साधायचा असेल तो घटनेच्या चौकटीमध्ये राहून निवडणूक आचारसंहितेमध्ये राहून ती करावी लागणार आहे. तेव्हा निवडणुकीवरती कसलाही प्रभाव किंवा परिणाम जाणवेल होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांना करता येणार नाही आहे आणि म्हणून त्यांनी ती परवानगी घेतलेली आहे. त्याच्यामुळे गेम चेंजर म्हणून नरेंद्र मोदी यांची भूमिका जरी असली तरी आताची घोषणा किंवा आताचा संवाद हा नेमका तसाच राहणार आहे का जसा नोटबंदीच्या संदर्भातला होता, जसा बालाकोटच्या संदर्भातल्या भूमिकेतून होता. त्याच्यामुळे गेम चेंजर ही भूमिका ही एरवी बोलायला ठीक असते, एरवी घोषणा करायला ठीक असतं, परंतु आताच्या सर्कमस्टन्सेसमध्ये आताच्या पार्श्वभूमीवरती ते नेमकं काय सांगतात, घटनेच्या चौकटीत राहून सांगतात, आचारसंहितेला धक्का लागू न देता सांगतात, हे बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. आणि उत्सुकता ताणली गेलेली आहे ती म्हणून ताणली गेलेली आहे. एकूणच मोदींचं आजवरचं जे काही कॅरेक्टर राहिलेलं आहे, त्यांच्या संदर्भातली भूमिका राहिलेली आहे, ही जसं तुम्ही म्हणतात गेम चेंजर राहिलेली आहे. आताच्या या परिस्थितीवरती, या बॅकग्राऊंडवरती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ते काय बोलतायत हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि म्हणून ती उत्सुकता लागून राहिली. निश्चित उत्सुकता ताणलेली आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय सुरक्षा समितीची सुद्धा बैठक झाली आहे आणि त्याच संदर्भात मला पुढला प्रश्न विचारायचा आहे. पाक आणि एकूणच काश्मीर गेले इतके दिवस धगधगतंय आणि त्याच संदर्भात काही प्रहार मोदींकडून केला जाऊ शकतो का, या संदर्भात सुद्धा कयास काही वर्तवले जात आहेत, काय सांगाल? काश्मीरचा विषय हा मुळात आजचा विषय नाही, तो अनादी अनंत काळापासून चालत आलेला विषय आहे. आणि आपण पाहतो का ज्या पद्धतीने कोणत्याही निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती प्रादेशिक वादाचा मुद्दा केला जात असतो, तसे एकूणच नॅशनल सर्कमस्टन्सेसमध्ये काश्मीरचा मुद्दा हा पुढे आणला जात असतो.
त्याच्यामुळे काश्मीरचा मुद्दा हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नक्कीच कोणासाठी तरी लाभदायक हा ठरत असतो, याबद्दल वाद नाही. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी काश्मीरचा मुद्दा पुढे आणून त्याला करतील असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे का एकूणच देशातली राजकीय परिस्थिती अशा वळणावरती किंवा अशा स्थितीमध्ये येऊन पडलेली आहे का त्याच्यामध्ये कोणताही मुद्दा तो भलेही भाजपाला लाभदायक असो किंवा इतरांना नुकसानकारक असो, अशा स्थितीमध्ये तो घोषित करणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये लोकांसमोर जाऊन संवाद साधणं हे नरेंद्र मोदी यांना किंवा त्यांच्या पक्षालाही कितपत रुचेल किंवा मानवेल असा सुद्धा एक प्रश्न याच्यातून निर्माण होऊ शकणार आहे. आणि म्हणून हा जरी मुद्दा महत्वाचा असला, काश्मीरच्या विषयावरती लोकांना समजून घेण्यासाठी, लोकांच्या भूमिका समजून घेण्याच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे पाहिलं जात असलं तरी जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून त्या विषयावरती बोलतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतात, याला एक खूप मोठा वेगळा संदर्भ येऊन जातो, वेगळा संदर्भ लागून जातो, त्याचं महत्व कैक पटीने वाढून जातं.